श्री क्षेत्र कोथळी तालुका मुक्ताईनगर येथून आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळा हा श्री क्षेत्र पंढरपुरात आज दाखल झाला। तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास आणि 28व्या दिवशीच संत मुक्ताईचा पालखी सोहळा हा पंढरपुरात दाखल झाला। विशेष म्हणजे आदिशक्ती मुक्ताई ही पंढरपुरात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पादुकांचे दर्शन घेतले। तापी तीर ते चंद्रभागा तीर असा हा 28 दिवसांचा कठीण प्रवास आणि सर्वात लांब प्रवास पूर्ण करत आदिशक्ती मुक्ताईने आता पंढरीत आपला पालखीचा मुक्काम केलेला आहे। पंढरपुरात प्रवेश करताना संत नामदेव महाराजांच्या 17व्या वंशज हरिभक्त परायण विठ्ठल महाराज नामदास हे मुक्ताई पालखीचे पूजन त्यांनी केले। त्यानंतर चंद्रभागा नदीत आई मुक्ताईच्या पादुकांचे विधिवत स्नान घालण्यात आले। वारकरी भाविकांनीही पहिले चंद्रभागा स्नान केले व चंद्रभागा आरती केली। यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील, मुक्ताई संस्थान तसेच हरिभक्तपरायण रवींद्र हरणे महाराज, पालखी सोहळा प्रमुख संदीप भैयासाहेब पाटील, सम्राट पाटील, ज्ञानेश्वर हरणे व सर्व वारकरी आणि भाविक उपस्थित होते। या प्रसंगी पंचक्रोशी पाप नसे, ऐसा देव तेथे वसे, चला चला पंढरपुरा, दीन अनाथांच्या माहेरा, चंद्रभागे करिता स्नान, होती कोटी कुडे पावन, एक जनार्दनी भेटी, तुटे जन्म मरण गाठी, अशा उक्तीनुसार आदिशक्ती मुक्ताईची पालखी ही पंढरपुरात दाखल होऊन वारकऱ्यांमध्ये नवीन उत्साह संचारलेला आहे। बघा हा पूर्ण व्हिडिओ आणि आदिशक्तीचे चंद्रभागा स्नान। शक्ती मुक्ताबाई व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। वाडेकर्स इन्फो न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मुक्ताई।